आणि यानंतर आपण थेट जाऊयात संजय शिरसाट यांच्याशी कृष्णा केंडे सध्या बातचीत करतात। संजय शिरसाटजी, सत्ताधारी आमदारालाच या ठिकाणी आंदोलन करावं लागतं, तेही मंत्रालयात उडी घ्यावी लागते जाळीवर। काय अशा पद्धतीची स्थिती निर्माण झालेली आहे? नाही, मला वाटतं हे तर गैर आहे। इतर कोणी काही केलं असेल तर मी समजू शकतो, परंतु नरहरी झिरवळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत, एक जबाबदार पदावर ते आजही कार्यरत आहेत आणि त्यांचा नेता अजितदादा हे उपमुख्यमंत्री आहेत आणि एवढा अधिकार सुद्धा त्यांना घटनेने दिलेला आहे की मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल यांच्याशी तुम्ही जाऊन संवाद साधू शकता किंवा त्यांच्याशी बोलणी करू शकता। एवढं सर्व असताना असं कार्यकर्त्याबरोबर कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं मी समजू शकतो, पण स्वतः उडी मारणं हे मला वाटतं योग्य नाही। लोक याची निंदा करतात। नाही, पण त्यांच्यावर ही वेळ का येते? सरकारमध्ये असताना का वेळ येते? वेळ त्यांच्यावर नाहीये, तो त्यांचा आदिवासी समाजाचा प्रश्न आहे, हा त्यांचा प्रश्न नाहीये। आदिवासी समाजाचा प्रश्न आहे, यांना वाटतं की आपण त्याचं नेतृत्व करावं, परंतु नेतृत्व करत असताना तुमच्याकडे जे रस्ते इतरांकडे नाहीत, तुम्हाला डायरेक्ट भेटता येतं, बोलता येतं। मला वाटतं त्या आदिवासी बांधवाला घेऊन जर मुख्यमंत्र्यांशी यांच्याशी चर्चा केली असती, चर्चेतून मार्ग निघाला नसता। गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा आदिवासी बांधव आले होते, त्यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली। आज यांनी हे अचानक कसे आले कल्पना नाही, पण चर्चा केल्यानंतर जर त्याच्यातून आउटपुट निघलं नसतं आणि मग काहीतरी उद्रेका म्हणून काही जर झालं तर त्याला एक बेस तरी तयार होतो ना। बरं, असं आहे, ते एका जबाबदार पदावरती राहिले, त्यांचा उपमुख्यमंत्री आहे, सरकारमध्ये आहेत, पण तरीही त्यांचे प्रश्न सुटत नाहीत, म्हणून तर ते पाऊल उचलतात। काही प्रश्न असं एका चुटकीसरसे सुटत नसतात। माझे बी प्रश्न आहेत, म्हणजे काय गेला ना तर सुटला असं होत नसतं। आणि हा आरक्षणाचा प्रश्न असतो ना, याला गांभीर्याने घेतलं पाहिजे। हा काही छोटा प्रश्न नसतो, याला सोडवताना सर्व बाबी तपासून घेऊन हे सोडवलं पाहिजे। उद्या मी काही प्रश्न घेऊन गेलो आणि मी जर बोललो की मला नाही आताच न्याय हवा, असं मिळत नसतो। ज्या सरकारने गेली जी मागची सरकार होती 40 वर्ष यांना न्याय दिला नाही, ते न्याय द्यायचं काम हे सरकार करत आहे। निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचं पाऊल उचललं, निवडणुकीच्या तोंडावर अनेक सरकारवरती अविश्वास नाही, सरकारवर अविश्वासाचा प्रश्न नाही। निवडणुकीच्या काळामध्ये असे सर्व प्रकार होतात, हे आपल्याला सुद्धा कल्पना आहे। निवडणुकीसाठी आहे हे मी नाही बोलणार, परंतु ह्या निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकार जास्त प्रमाणात पुढे येतात आणि प्रत्येकाला वाटतं की आपला प्रश्न आता सुटण्याचा ही खरी संधी आहे आणि ती संधी घेण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाचा किंवा प्रत्येक आंदोलक हा करत असतो, त्यात ते गैरपण नाही। आता सरकारची भूमिका काय? सरकारची भूमिका आता एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।